गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। जामखेड तालुक्यातील नान्नज येथील आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबियावर झालेल्या भ्याड हल्ल्यातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी। संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांची मागणी। जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबियावर झालेल्या भ्याड हल्ल्यातील अजून 6 आरोपींना तातडीने अटक करावी तसेच सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी आरपीआयचे जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांनी केली आहे। तसेच यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका वकिलाने बूट फेकले, त्या घटनेचा यावेळी निषेध करण्यात आला। जामखेड तालुक्यातील नान्नज येथे रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबियावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व रिपब्लिकन, आंबेडकरवादी पक्ष व सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने जामखेड पोलीस स्टेशनवर भव्य एल्गार मोर्चा काढण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने माता भगिनी व तरुण उपस्थित होते। रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबियावर 24 ऑगस्ट रोजी मध्यरात्री झालेल्या जीवघेण्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ 12 ऑक्टोबर रोजी जामखेड येथे एल्गार मोर्चा सकाळी ठीक 11 वाजता रिपब्लिकन व आंबेडकरी पक्ष संघटनेच्या वतीने संविधान चौक ते पोलीस स्टेशन जामखेड एल्गार मोर्चा आयोजित केला होता। यावेळी संविधान चौकात मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी संविधान चौकात जमा झाले व भव्य दिव्य मोर्चा पोलीस स्टेशनवर धडकला। यावेळी हल्ल्यातील सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी अनेकांनी केली आहे। यावेळी बोलताना विवेक भाई म्हणाले की सध्या फक्त 6 आरोपी अटक आहेत, बाकी हल्ल्यातील सर्वच आरोपींना अटक करावी। तर आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे म्हणाले की शासनाला जाब विचारण्यासाठी हा भव्य दिव्य एल्गार आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। याबाबत आपल्या मागण्यांमध्ये म्हटले आहे गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक करावी, गुन्ह्यातील आरोपींवर संघटित गुन्हेगारी खाली मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करावा, साळवे कुटुंबियाला पोलीस संरक्षण द्यावे। साळवे कुटुंबावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कट असल्याने कलम 120 ब लावावे व मुख्य सूत्रधारास अटक करावे, केस फास्ट ट्रॅक वर चालवावी व विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करून 6 महिन्याच्या आत निकाल द्यावा। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण चंद लोखंडे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करताना सांगितले की सदर घटनेतील आरोपी यांना तातडीने अटक करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत, त्यासाठी पोलीस पथके तयार केले असून तातडीने आरोपींना अटक केले जाईल असे आश्वासन दिले। या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे। या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे, अॅट्रॉसिटी ऍक्ट त्याचप्रमाणे 307 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। 6 आरोपींना आपण आतापर्यंत अटक केलेली आहे। त्यांची वाहनं बुलेट मोटरसायकल असेल किंवा बाकीची वाहनं जप्त करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे उर्वरित जे 6 आरोपी आहेत त्यांची अटकेची आपण पूर्ण कसोशीने प्रयत्न चालू आहे। पुण्याला देखील 3 वेळा पत्र पाठवण्यात आली होती। त्याचप्रमाणे परांडा असेल, त्याचप्रमाणे डोरले असेल, या गावांमध्ये नान्नज या ठिकाणी देखील सातत्याने शोध मोहीम राबवण्यात येत आहे आणि नक्कीच आपण त्यांना लवकरात लवकर अटक करू। हो, नक्कीच आपण लवकरात त्याच्या आतच आपण अटक करू। हो, त्यांचं देखील आपण चेक करतोय आणि सगळीकडे त्याच्या आतच आपण 1 महिना मुदत दिलेली आहे, परंतु आतच त्या आतच आपण त्यांना अटक करू ही मी आपल्याला सर्वांना ग्वाही देतो। साहेबांनी सांगितलं आहे की 1 महिन्याच्या आतमध्ये आपण आरोपींना अटक त्याच्या आधी बी अटक करण्याचा प्रयत्न करू। साहेब, तुम्ही या ठिकाणी आलात, आमच्या सर्वांचं धन्यवाद। बद्दल मी माझ्या परिवाराच्या वतीने आपल्या आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व माता भगिनींचं, सर्व पत्रकारांचं, सर्व पोलीस अधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो, आभार व्यक्त करतो, सर्वांना धन्यवाद देतो। माझ्या गैरहजेरीत देखील या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात रस्ता रोको मोर्चा आणि जामखेड शहर बंद झालं होतं। जामखेडच्या इतिहासातील ती एक मोठी अशी घटना होती, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो। नगरला देखील माझ्या गैरहजेरीमध्ये SP साहेबांना भेटून मोठं निवेदन देऊन रिपब्लिकन पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यावेळी देखील हजारोच्या संख्येने SP साहेबांना भेटून निवेदन दिलं होतं। तरी मी सर्व मान्यवरांचं आणि जामखेड शहरातील सर्व व्यापाऱ्यांचं विशेष आभार व्यक्त करतो की त्यांनी या झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी जामखेड शहर बंद केलं, माझं गाव नान्नज बंद केलं। सर्वांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करून शासनाला आम्ही बाबासाहेबांच्या औलादीचे आहोत,
आम्ही संविधानाचा आदर करणारे आहोत आणि आम्ही पोलीस प्रशासनासोबत आहोत. आम्हाला कायदेशीर न्याय देण्याबाबत पोलीस प्रशासनाने पुढील पावलं उचलावीत अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. पत्रकार बांधवांचे आभार व्यक्त करतो. आणि क्रांती आपला जो एल्गार मोर्चा या ठिकाणी आयोजित केला होता, एल्गार मोर्चा समितीच्या वतीने आजचा मोर्चा संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. आपण सर्वजण शांततेच्या मार्गाने आपल्या आपल्या गाडीमध्ये बसून घरी जायचं ही आपल्या सर्वांना विनंती करतो आणि याच ठिकाणी थांबतो. एस मराठी न्यूज साठी जामखेड प्रतिनिधी बापूसाहेब घोडेस्वार, जामखेड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.